नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बे भाग 2 राज्यशास्त्रच्या या वर्गामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बे भाग 2 राज्यशास्त्राच्या या संपूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला 4 पेपर पाहायचे आहेत. सत्र 2ला 2 आणि सत्र 4ला 2 असे 4 पेपर तुम्हाला अभ्यास व्हायचे आहेत. सत्र 3मध्ये जो पहिला पेपर तुम्हाला पाहायचा आहे, ज्याचा नंबर आहे पेपर नंबर 3 आणि त्याचं नाव आहे राजकीय सिद्धांताची ओळख. यावर्षी हा पेपरचं सिलेबस अभ्यासक्रम बदललेला आहे. तो अभ्यासक्रम काय आहे ते आपण आता पाहूयात. प्रकरण 1 जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला राजकीय सिद्धांत याची माहिती घ्यायची आहे. याच्यामध्ये राजकीय सिद्धांताचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व आहे. राजकीय सिद्धांतामध्ये सिद्धांत म्हणजे काय? थेरी या इंग्रजी शब्दापासून थिया हा जो शब्द निर्माण झालेला आहे आणि त्यावरून राजकीय सिद्धांत हा शब्द कशा प्रकारे तयार झाला हे पाहायचं आहे. राजकीय सिद्धांताचा वेगळ्या विचारवंतांनी सांगितलेला अर्थ अँड्रू हॅकर, सेबाइन, फ्रेडरिक पोलॅक, कोकर, अर्नेस्ट ब्रेस्ट यासारख्या विचारवंतांनी राजकीय सिद्धांताचे सांगितलेले अर्थ आपणास जाणून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर राजकीय सिद्धांताच्या स्वरूपामध्ये राजकीय सिद्धांताचं तत्त्वज्ञान आपल्याला पाहायचं आहे, ज्याच्यावरून राजकीय सिद्धांताचं स्वरूप आपल्याला समजून येईल. त्यानंतर राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाचं क्षेत्र पाहिल्यानंतर राजकीय सिद्धांताची व्याप्ती समजेल. त्या 4 क्षेत्रांच्या माध्यमातून राजकीय सिद्धांताची व्याप्ती आपल्याला पाहायची आहे. पहिलं क्षेत्र आहे राजकीय विचारप्रणालींचा अभ्यास, दुसरं आहे राजकीय व्यवस्थांचा अभ्यास, तिसरं आहे राजकीय ग्रंथांचा अभ्यास, चौथं राजकीय संशोधनाच्या निष्कर्षांचा अभ्यास. या माध्यमातून राजकीय सिद्धांताची व्याप्ती पाहायची आहे. राजकीय सिद्धांताचं महत्त्व सांगत असताना त्या राजकीय सिद्धांताच्या महत्त्वामध्येच त्याची लक्षणं देखील आपल्याला पाहायची आहेत. अशा प्रकारे पहिल्या प्रकरणामध्ये आपणास राजकीय सिद्धांताच्या संदर्भातली त्या अनुषंगानं असणारी माहिती पाहायची आहे. प्रकरण 2मध्ये राज्य ही संकल्पना आपल्याला पाहायची आहे. याच्यामध्ये राज्याच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, की माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, इथपासून ते रामायण, महाभारत या ग्रंथांचा अभ्यास, कौटिल्य, अरिस्टॉटल, मॅकियावेली यासारख्या विचारवंतांच्या ग्रंथांचा अभ्यास आणि त्यामध्ये त्यांनी राज्याच्या संदर्भात केलेलं विवेचन पाहायचं आहे. त्याचबरोबर राज्याच्या वेगवेगळ्या व्याख्यांच्या माध्यमातून राज्याचा अर्थ पाहायचा आहे. अरिस्टॉटल असेल, ब्लंटली, प्राध्यापक लास्की, वुड्रो विल्सन, प्राध्यापक गार्नर यासारख्या विचारवंतांच्या त्यांनी केलेल्या व्याख्यांचा परामर्श या ठिकाणी घ्यायचा आहे, की ज्याच्यामधून आपल्याला राज्य ही संकल्पना काय आहे त्याची माहिती आणि राज्याचा अर्थ समजेल. त्यानंतर राज्याचे आवश्यक घटक जे 4 आहेत ते पाहिजे आहेत. पहिला घटक आहे लोकसंख्या, दुसरा आहे भूप्रदेश, तिसरा आहे शासन आणि चौथा आहे सार्वभौमत्व. या 4 घटकांशिवाय राज्य निर्मिती होऊ शकत नाही, हे आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या कालखंडामध्ये राज्याची जी निर्मिती होत राहिली किंवा राज्याचा जो विकास होत होता त्याचा देखील आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करावयाचा आहे. त्यानंतर राज्याची जी काही कार्य आहेत तर ती राज्याची कार्य आपल्याला पाहायची आहेत. वेगवेगळी कालखंडामध्ये राज्यानं जी काही वेगवेगळी कार्य हाती घेतलीत आणि आज आधुनिक काळामध्ये कल्याणकारी राज्याचं जे स्वरूप आहे तिथपर्यंत आपल्याला येऊन थांबायचं आहे. प्रकरण 3मध्ये राष्ट्र या संकल्पनेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये देखील राष्ट्र म्हणजे काय, ही संकल्पना केव्हा उदयास आली, म्हणजेच फ्रेंच राज्यक्रांती इथपासून आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या विचारवंतांनी राष्ट्राचा अर्थ सांगत असताना केलेल्या वेगवेगळ्या व्याख्या आणि त्यामधून त्यांनी राष्ट्र म्हणजे काय ही जी संकल्पना सांगितलेली आहे तर त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर राष्ट्राचे घटक, जे काही महत्त्वाचे घटक आहेत राष्ट्र निर्माण होण्यासाठी, त्याच्यामध्ये वांशिक एकता असेल, भौगोलिक एकता असेल, भाषिक एकता, सांस्कृतिक एकता आणि समान इतिहास, धार्मिक एकता, समान राजकीय आकांक्षा, समान हितसंबंध या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर राष्ट्र आणि राज्य यामध्ये
काय फरक आहे हे पाहायचे आहे. या दोन्हीमध्ये जे काही महत्त्वाचे फरक आहेत तर ते कोष्टकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायचे आहेत. त्यानंतर प्रकरण 4 मध्ये सार्वभौमत्व ही संकल्पना आपणास समजवून घ्यायची आहे. यामध्ये देखील सार्वभौमत्वाचा अर्थ पाहायचा आहे. वेगवेगळ्या विचारवंतांनी आपल्या व्याख्यांच्या माध्यमातून सांगितलेला सार्वभौमत्वाचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. त्याचबरोबर सार्वभौमत्वाचे प्रकार सर्वसाधारणपणे अंतर्गत आणि बाह्य सार्वभौमत्व हे पाहिल्यानंतर सार्वभौमत्वाचे जे काही आणखीन वेगळे प्रकार आहेत ते देखील आपल्याला पाहिजे आहेत. सार्वभौमत्वाच्या वैशिष्ट्यामध्ये सांगितलेले 6 वैशिष्ट्य निरंकुशता, सर्वसमावेशकता, एकमेवता, अदेयता, अविभाज्यता, चिरंतता ह्या संकल्पना आपल्याला पाहायच्या आहेत. त्यानंतर सार्वभौमत्वाच्या प्रकारामध्ये नामधारी सार्वभौमत्व असेल, कायदेशीर सार्वभौमत्व असेल, राजकीय सार्वभौमत्व, जनतेचं सार्वभौमत्व ह्या सार्वभौमत्वाचे प्रकार पाहायचे आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी सार्वभौमत्वाचा ऑस्टिन आणि लास्की यांनी सांगितलेला जो काही सिद्धांत आहे तर तो पाहायचा आहे. अशा प्रकारे प्रकरण 4 मध्ये आपणास सार्वभौमत्वाच्या संदर्भातली माहिती पाहायची आहे. लास्कींचा जो सार्वभौमत्व सिद्धांत आहे त्याला अनेक सत्तावादी सिद्धांत असं देखील म्हटलं जातं. हा भाग याच्यामध्ये पाहायचा आहे. या ठिकाणी संदर्भ ग्रंथ मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ह्या वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून तुम्ही भाग 2 पेपर नंबर 3 चा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल. आता आपण ओझरत्या स्वरूपामध्ये पेपर नंबर 3 मध्ये सत्र 3ला कोणते घटक पाहायचे आहेत त्याचा अभ्यास केला. सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळू शकेल. धन्यवाद.